लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज परत पुन्हा समोर छत्रपती संभाजीनगरचे श्री मुकुंद भालेराव यांची एक कविता घेऊन आलो आहे. कवितेचं नाव आहे अभिनव सावित्री. मुकुंद भालेरावांवर आपण 2 व्हिडिओ आधी सादर केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा परिचय वेगळ्याने द्यायचा ही हेतू मला दिसत नाही. अतिशय प्रतितयश कवी आहेत. अत्यंत सूत्रबद्ध जीवन जगणारा माणूस आहे. कविता हा त्यांचा छंद आहे, त्यांचा व्यवसाय नाही. आणि नियोजनबद्ध असलेला मनुष्य आपल्या प्रत्येक कृतीची नोंद सुव्यवस्थित करत असतो. त्यांच्या प्रत्येक कवितेच्या खाली त्यांचं नाव, त्यांच्या गावाचं नाव, कुठल्या तारखेला ती कविता लिहिली, तो दिनांक आणि दिवसाच्या कोणत्या वेळी ती कविता लिहिली आणि वेळ त्या ठिकाणी असते. भारत पाकिस्तान युद्ध पहलगामच्या लढ्यानंतर सुरू झालं. हे अतिरेक्यांच्या विरुद्धचं असलेलं युद्ध आहे. It is not a direct war, it is an indirect war, it is a proxy war. And a proxy war being fought between USA, China, Pakistan and Turkestan. हे सगळे महान देश भारत आणि भारतातील विशेषतः हिंदू समुदायाच्या विरुद्ध अघोषित युद्ध करत असतात वारंवार. आणि या युद्धाचा धिक्कार करण्याचा अधिकार भारतीयांना आहे, जे मनाने भारतीय आहेत, ज्यांच्या हृदयात भारत आहे, ज्यांना भारत भाग्य विधाता व्हायचा आहे. त्यांच्या मनामध्ये एक द्वेष आहे की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करायला पाहिजे. आणि ते प्रतिकार करण्यासाठी सावित्री पुढे आलेली आहे. आणि मुकुंद भालेराव म्हणतात ती अभिनव सावित्री आहे. अभिनव हा चपखल शब्द मुकुंद भालेरावांनी वापरलेला आहे. हे काव्य अतिशय प्रभावी आहे. हे काव्य अतिशय भावस्पर्शी आहे. हे काव्य अतिशय जोशपूर्ण आहे. या काव्यामध्ये सावित्री आणि सत्यवानाच्या पौराणिक कथेच्या प्रतिमांचा वापर केलेला आहे. आणि या प्रतिमांचा वापर करून आधुनिक आतंकवादाविरुद्धची युद्ध सदृश परिस्थिती आणि त्याचं सत्य आणि आतंकवाद्यांनी मांडलेलं क्रौर्य आणि त्या क्रौर्यामध्ये हिंदूंचं होणारं शिरकाण ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचं चित्रण तुम्हाला या कवितेत सापडेल.
ही कविता एक प्रेरणादायी गाणं बनू शकतं अशी पूर्ण क्षमता या कवितेमध्ये आहे. लाईक पॉझिटिव्ह पाशी AI चे म्युझिकल टूल्सची फी भरण्यासाठी पैसा उपलब्ध झाला तर मुकुंद भालेरावांच्या सर्व गीतांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चाल लावण्याचा आणि सगळ्या रसिकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. या ठिकाणी लाईफ पॉझिटिव्हने एक नवीन प्रयोग केलेला आहे. जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं वापरायचं याच्यासाठी बेसिक ह्युमन विजडम आवश्यक आहे. या ठिकाणी लाईफ पॉझिटिव्ह एक नवीन प्रयोग करते आहे. मुकुंद भालेरावांच्या कवितेचं प्रत्येक कडवं आणि त्याचं संस्कृत रूपांतर आपणासमोर सादर करत आहे. मी वाचताना फक्त मराठी कविता वाचणार आहे. माझे सुज्ञ चाहते स्वतः संस्कृत भाग वाचतील आणि समजून घेतील आणि त्याचं मराठी रूपांतराशी त्याची जुळवणी करण्याचा प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे, विश्वास आहे. पहिलं कडवं आहे. कुंकू पुसले भाळावरचे, रक्त सांडले हरित भूमी, स्वप्ने सारी क्षणात विरली, आयुष्याची तुटली दोरी. सावित्रीचं कुंकू पुसल्या गेलं कारण तिचा पती या चीन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अमेरिका यांनी एकत्रितपणे अप्रत्यक्षपणे जे युद्ध आपल्यावर लागलं त्याच्यामध्ये तो बळी गेला मातृभूमीचं संरक्षण करता करता. आणि ते काश्मीरच्या घाटीमध्ये ते झालं आणि म्हणून हरित भूमीवर रक्त सांडलं असं कवी म्हणतात आहे. आणि तुमच्या एक लक्षात येईल की मारल्या जाणारे सर्वच सैनिक हे हिंदू आहेत. आणि जेव्हा कुंकू पुसल्या जातं नवतरुणींच्या कपाळावरच तेव्हा त्यांच्या जीवनाची माती होते, त्यांचे सगळे स्वप्न धुळीस मिळतात. स्वप्ने सारी क्षणात विरली, आयुष्याची तुटली दोरी. त्या सैनिकाच्या आयुष्याची दोरी तुटली आणि सावित्री विधवा झाली. दुसरं कडवं आहे. गेला सोडून सत्यवान तो, धडधड विरली हृदयाची, असा अचानक काळ प्रगटला, श्वास थांबला हृदयाशी. कवी पण स्तब्ध होतो आणि म्हणतो की माझा श्वास थांबला हृदयापाशी. सत्यवान सोडून गेला, सावित्रीला एकटं सोडून गेला. गेला सोडून सत्यवान तो, धडधड विरली हृदयाची. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये त्याचा बळी गेला, त्याचा काळ आला. तिसरं कडवं बघा. क्रूर असे ते यवन राक्षसी, मदांध त्यांचे हास्य असे,
पाप्यांच्या त्या देशाचे ते हस्तकासती घोर असे. मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की कवी कुठल्याही देशाचं नाव घेण्याचं टाळतो आहे, ते अतिशय योग्य आहे. ज्यांनी हल्ला केला ते क्रूर यवन आहे, ते राक्षस आहेत, ते मदांध आहेत, त्यांचं हास्य हे विकट आहे, ते पापी आहेत, अधर्मी आहेत आणि ते त्या देशाचे हस्तक आहेत आणि ते दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करतात आहेत, विनाकारण करतात आहेत. पुढचं कडवं बघा. तारुण्याचा घात राहला, सौभाग्याचा अपमान असा, काय मिळाले नराधमांना, जातील नरका शाप असा. होणारे ज्यांनी बलिदान दिलेलं आहे ते सगळे तरुण सैनिक आहेत. तारुण्याचा घात झाला आणि ते तरुण सैनिक रक्त वाहिलं आणि या तरुण सैनिकाची पत्नी विधवा झाली, सौभाग्याचा अपमान झाला, विनाकारण बळी गेला या अतिरेकी कारवायांमध्ये. असा निरपराध लोकांचा बळी घेऊन नराधमांना काय मिळतं, असा प्रश्न कवीला पडला आहे. कवीचा द्वेष आणि त्वेष चरम सीमेवर आहे आणि म्हणून कवी म्हणतो, जातील कैसे स्वर्गामध्ये, सडतील पापी नरकाशी, ऐसे असता पाप शिरावरी, पाप भोग त्या पाप्यांशी. चरम सीमेवर आहे. कवीचं रक्त संबळून येत आहे विनाकारण होणाऱ्या नवतरुणांची, सैनिकांची हत्या बघून. आणि कवी प्रश्न विचारतो आहे की त्या नराधमांनी निरपराध सैनिकांचा बळी घेतला, ते स्वर्गामध्ये कसे जातील? ते नरकामध्ये जातील, ते ना जहन्नुम में जाएंगे. कारण निरपराधांचा बळी घेणे हा त्यांचा 1945 पासूनचा धर्म आहे. रवरवात ते पडतील सारे, मिळो वेदना पाप्यांना, उद्धार तो कधी न व्हायचा, अनंत काळ त्या पाप्यांचा. जे दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात त्यांचा खड्डा आपोआप नियती खोदत असते. आणि म्हणून रौरव नावाच्या नरकामध्ये अनंत यातना भोगत ते सगळे क्रूर कर्मी पडतील, असा कवीच्या सात्विक मनाचा शाप आणि संताप आहे. त्यांचा उद्धार कधीच होणार नाही, असं कवी म्हणतो आहे. कवी शीर्षकाकडे परत येतो आहे या कडव्यामध्ये. सावित्री ती आधुनिकतेची, सत्यवान तो जागविला, शूरवीर त्या सैन्यामध्ये, प्राण ओतला धैर्याचा. जखमी झालेल्या, मृत झालेल्या सैनिकाची पत्नी ही सावित्री आहे. ती आधुनिक सावित्री आहे, ती पौराणिक सावित्री नाही की जिने यमधर्माशी धर्मयुद्ध करून आपल्या पतीचे प्राण परत आणले. इथे या आधुनिक सावित्रीने देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या सौभाग्याचा, स्वतःच्या सिंदुराचा बलिदान दिलेला आहे आणि एक प्रकारे सत्यवानाला जागृत केलेलं आहे.
पुढचं कडवं बघा. आत्मा चेतना माघारी तो, सत्यवान जणू जागविला, आमच्या साऱ्या योद्ध्यांमध्ये प्राण फुंकला शौर्याचा. जरी त्या एखाद्या सैनिकाची जीवन ज्योत मावळली असेल तरी त्याचा आत्मा हा चेतना आहे, चेतना आहे. आणि त्या चेतन आत्म्याने इतर सैनिकांना लढण्याचं बळ दिलं, ते बलिदानातून दिलं. सत्यवान जरी धारातीर्थी पडलेला असला तरी त्याचं धारातीर्थी पडणं इतर सैनिकांसाठी प्रेरणादायी होतं. आणि म्हणून इतर योद्ध्यांमध्ये प्राण फुंकला शौर्याचा. अनेक अस्त्रे पाप्यांनी ती रात्रीला ती धाडियली, सदैव जागृत कवच कुंडले रक्षण करुती संपविली. तुर्कस्तान, अमेरिका, चीन यांच्याकडून मिळालेल्या सर्व अस्त्र रात्रीच्या वेळेस त्या पाप्यांनी भारतावर धाडली. परंतु भारताची संरक्षण क्षमता सदैव जागृत होती आणि त्यामुळे फारसं नुकसान ती अस्त्र, पाप्यांचे ती अस्त्र करू शकले नाहीत. आणि आपण केलेल्या प्रतिकारामध्ये काय झालं हे कवी या ठिकाणी सांगतो आहे. वायुस्थाने सैनिक स्थाने विनाश त्यांचा केला तो, हताश होऊन पाहत होते अंतत यांचा केला तो. भारताने प्रतिकारात्मक केलेल्या कार्यवाहीमुळे काय झालं हे कवी या ठिकाणी सांगतो आहे. आणि त्याचा परिणाम काय आहे, भारताने जो प्रतिकार केला त्याचा परिणाम काय आहे तो कवी या ठिकाणी सांगतो आहे. आता पुन्हा ना धाडस त्यांचे कधी कधी ना होईल ते, सैतानी ते मदांध सारे, विजयी कधी ना होतील ते. अधर्माने लढणारे कधीही यशस्वी होऊ शकत नाही. लोक सैतानी आहेत, ते मदांध आहेत आणि त्यांचा विजय कधीही होणार नाही.